हाय फ्रेंड्स, आज आपण मस्त असे अंडे घेऊन आलेले आहे। अंड्याची भाजी करायची आपल्याला। मस्त असा अंडा मसाला करणार आहे। अंडा मसाला कसं करायचं या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेऊया। मस्त असं झटपट तयार होईल असं झणझणीत अंडा मसाला करूया। तर सर्वात आधी आपण अंडा मसाला करण्यासाठी आपण इथं 6 अंडे घेतले, ते सर्वात आधी उकडून घेऊया। वॉश करून घेतले आणि इथं मी गॅसवर टोप ठेवलेला आहे। त्याच्यात आपल्याला एक एक अंडी सोडायचं आहे आणि एकदम आपल्याला बारीक गॅसवरची अंडी उकडायचे, जेणेकरून आपली अंडी फुटणार नाही। जास्त खळखळ उकळलं की मग लवकर फुटून जाते अंडी, त्यामुळे आपल्याला बारीक गॅसवरच उकडायचे। पाहू शकता आपली अंडी उकडून झालेली आहे, तयार झालेली आहे। तर आपण आता अंडी बाहेर काढून घेऊया। आपल्याला मसाला बनवण्यासाठी साहित्य पाहून घेऊया। 2 हिरवी मिरची घेतले, 2 टोमॅटो घेतले मीडियम साईजचे, 3 कांदे घेतले आणि एवढी कोथिंबीर घेतली। आपण हे सर्व बारीक चिरून घेऊया। आपण कोथिंबीर बारीक चिरून घेऊया, एकदम बारीक चिरायचे। कोथिंबीर बारीक चिरून झाली आपली। बाकीचे सर्व आपण कांदे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे। पाहू शकता सर्व आपण बारीक चिरून घेतलेला आहे। मिरची सुद्धा आणि अद्रक लसूण बारीक असं ठेचून घेतलेला आहे। आणि इथं खडा मसाला घेतले, 2 लवंग, 2 इलायची, 1 दालचिनीचा तुकडा छोटा आणि 1 छोटा तेजपत्ता। आपले हे मसाला आता बनवून घेऊया। आपली कढई गरम झालेली आहे। आपण त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपण ठेचलेलं अद्रक आणि लसणाचं पेस्ट टाकायचं आहे। ते भाजून घ्यायचं आहे आणि आपण इथं खडा मसाला घेतलेला आहे, ते पण याच्यात टाकायचे। बारीक चिरलेली मिरची सुद्धा, आपले लसूण चांगले लाल झाले, आपले कांदे टाकून घेऊया। कांद्याला छान असे लाल परतून घ्यायचं आहे। मस्त असं झटपट आणि झणझणीत टेस्टी एकदम अंडा मसाला बनवायचा आपण। हा अंडा मसाला तुम्ही कुठेही प्रवासाला वगैरे जात असलं तरी सुद्धा नेऊ शकता। अगदी जास्त वेळ टिकणारा आणि मस्त असं सुकी भाजी अंडा मसाल्याची खूप छान अशी होते। त्याच्यात आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। कांदा आपला छान असं भाजलाय आणि त्याच्यात आपण चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकायचे। अर्धी टाकणार आहे, अर्धी नंतर आपण वरून टाकूया। आता हे टोमॅटो छान असं शिजून द्यायचे। मस्त असं मसाला तयार करायचा आपल्याला। आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया। अर्धा चमच मीठ टाकले। पाहू शकता आपला मस्त असा मसाला भाजून झालेला आहे। मिठाने लवकर टोमॅटो शिजतं। आपण सर्व बेसिक मसाले सुद्धा टाकून घेऊया। अर्धा चमच धना पावडर, चवीनुसार थोडा गरम मसाला, 1 चमच लाल तिखट, अर्धी चमच हळद, अर्धा चमच जिरा मोहरीचा भाजलेला कुटे भाजून वाटलेला आहे, ते सुद्धा आपल्याला याच्यात टाकायचे। सर्व मिक्स करून घेऊया। मस्त मसाल्याला तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे। 1 चमच आपण चिकन मसाला सुद्धा घेतलेला आहे, ते सुद्धा तेलामध्ये टाकायचे मसाल्यातच। अगदी थोडासा आपल्याला पाणी शिंपडायचं आहे, मसाल्याला छान असं ग्रेव्ही होईल असं। आपला मसाल्याचं छान असं टेक्स्चर मिळून येईल ह्याच्यासाठी आपल्याला 1 चम्मच भाजलेला बेसन टाकायचं आहे। पाहू शकता भाजून घेतलेलं आहे मी।
छान असा मसाला मिळून येतो. त्याला तेलामध्ये भाजायची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी भाजून ठेवलेलं आहे. मसाल्यातच टाकायचं आहे. बेसन हा नक्की भाजून घ्यायचा आहे आपल्याला, कच्चा टाकायचं नाही अजिबात. मसाल्याला तेल सुटायपर्यंत आता भाजून घेऊया, 2 मिनिटं शिजून देऊया. अंड्याचं आपण उकडलेलं त्याचं साल काढून घेऊया. साल काढून झाल्यानंतर अंडा परत आपल्याला धुवून घ्यायचा आहे. अंड्याच्या टकलावर असं हाणायचं आणि त्याच्या साल्ट काढून घ्यायचं. पाहू शकता आपले 4 पण अंडे छान असे त्याच्यावरचे साल्ट काढून घेतलेलं आहे. आता आपण हे धुवून घेऊया. पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला किती सुंदर असं तेल सुटलेलं आहे. मस्त अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. याच्यात आपण उकडलेले अंडे ते टाकायचं आहे. अंडे आपण धुवून घेतलेले आहे. आपण आता अंडे कट करून घेऊया. या प्रकारे आपल्याला अंडीचं पीस पीस करून घ्यायचं आहे. पाहू शकता एका अंड्यात 3 पीस केले आणि त्याला असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. आता आपण हे मसाल्यामध्ये टाकून देऊया. आपल्या मसाल्याला छान असं ऑइल सुटलंय. आपण आता चिरलेली अंडी टाकून देऊया. आपल्या मसाल्यातच अंडी मिक्स करून घ्यायचे. 2 मिनिटं आपल्याला अजून ताट ठेवून छान असं अंडीमध्ये मसाला लागेपर्यंत बारीक गॅसवर ठेवायचा आहे. पाहू शकता आपला अंडा मसाला तयार झालेला आहे. या पद्धतीने एकदा नक्की तुम्ही पण ट्राय करा. लय मस्त असा अंडा मसाला आपला तयार होतो. आपण याच्यावर आता चिरलेली बारीक कोथिंबीर टाकून घेऊया. आपला अंडा मसाला रेडी झालेला आहे. पाहू शकता. आता आपण खायला घेऊया. तुम्ही पण या नक्की खायला. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.